रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. सचिन यादव यांच्या पुस्तकाच्या गुढीने गुढीपाडव्याच्या दिवशी दिला ज्ञानाचा प्रेरणादायी संदेश. कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावडा येथील रहिवासी तसेच हनुमंतवाडी हायस्कूल येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले सचिन सखाराम यादव यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी एक आगळा वेगळा उपक्रम राबवत समाजासमोर ज्ञानाचा प्रेरणादायी संदेश ठेवला आहे. पारंपरिक गुढी उभारण्याऐवजी त्यांनी आपल्या घरात पुस्तकांची गुढी उभारून ज्ञानपूजेचा अनोखा संदेश दिला. लेखन वाचनाची प्रचंड आवड असलेल्या यादव यांच्या घरी विविध विषयांवरील पुस्तकांचा मोठा खजिना पाहायला मिळतो. त्यांच्या या पुस्तक प्रेमामागे त्यांचे वडील नामवंत लेखक स्वर्गीय स. ग. यादव यांची प्रेरणा असून त्यांनी दिलेली वाचन लेखनाची परंपरा सचिन यादव जपताना दिसत आहेत. गुढीपाडवा हा नवचैतन्य आणि शुभारंभाचा सण मानला जातो. याच पार्श्वभूमीवर ज्या घरात पुस्तके नाहीत ते घर म्हणजे स्मशान या विचाराची जाणीव करून देत त्यांनी पुस्तकांची गुढी उभारली. त्यांच्या या कृतीतून समाजात वाचन संस्कृती रुजवण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला. मराठी विषयाचे शिक्षक असताना यादव हे हिंदी भाषेचेही प्रभावी अध्यापन करतात. महाराष्ट्रभर मराठी भाषा प्रशिक्षणासाठी ते विविध ठिकाणी मार्गदर्शन करत असून अनेक सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. आजच्या डिजिटल युगात कमी होत चाललेल्या वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी यादव यांचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून समाजानेही यापासून प्रेरणा घेण्याची गरज व्यक्त होत आहे. विन टीव्ही मराठीसाठी कोतोलीहून बाबासाहेब चौगले.